नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मसाले पापड बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा चाट मसाला मी बनवलेला आहे। त्याची रेसिपी 2 दिवसापूर्वी बघा मी अपलोड केलेली आहे। त्याची लिंक तुम्हाला या रेसिपी खाली मिळेल। 1 चमचा घेतलेला आहे आणि हा उडदाच्या डाळीचा पापड घेतलेला आहे। तो कसा करायचा हे जे पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। चला आता आपण ही भाजून घेऊया। तवा गरम करत ठेवलेला आहे आणि हा तवा आहे लोखंडाचा। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता, नाहीतर असं तव्यावर आपण भाजून घेऊया। गॅस मीडियम आहे आणि मीडियम गॅसवर पहिला आपण काय करायचं, थोड्या वेळाने असं आपण हलवून घेऊया। थोडासा नरम झाला की मग आपण याला कापडनं दाबून भाजून घेऊया। पापड बघा आपला नरम झालेला आहे। गॅस बारीक केला होता मी, कारण की तवा जास्त गरम झालेला आहे। आता काय करायचं, आपल्याला असं हलवून मस्त असा भाजून घ्यायचा आहे। तळून घ्यायची गरज नाहीये। जर तुम्हाला तळून घेऊन जरी पाहिजे असेल ना, त्याच्या रेसिपी खूप दिवसापूर्वी मी अपलोड केलेल्या आहेत। त्याची लिंक पण मी तुम्हाला ह्या रेसिपी खाली देते। आणि जर तुम्हाला हवे असेल ना तर काय करायचं माहिती आहे, कसं कॉटनचा एक कपडा घ्यायचा आणि त्यानं सुद्धा असं दाबून तुम्ही भाजू शकता। बघा अशा पद्धतीने बघा दाबून चांगला मस्त असा क्रिस्पी करून घेतलेला आहे। काय होतं माहिती आहे का, सगळ्याला तेलकट असं आवडत नाहीये, तर अशा पद्धतीत तव्यावर पण एकदम छान भाजला जातो। आता हा कसा लोखंडाचा आहे, तुम्ही कोणत्या पण तव्यावर भाजलं तरी पण चालेल। सगळं कडपर्यंत बघा चांगला भाजला गेलेला आहे अशा पद्धतीत। आता ह्याला मी खाली काढून घेते। मस्त असा बघा भाजला गेलेला आहे, सगळ्या साईडून एकदम क्रिस्पी असा कडक झालेला आहे। तर आपण आता प्लेटवर ठेवून घेतलेला आहे। आता ह्याच्यावर काय करायचं, आपल्याला एक कांदा बारीक एकदम कापून घेतलेला आहे। आता हे दाखवायचं कारण काय आहे माहिती आहे का, मी चाट मसाला बनवलेला आहे। खूप रेसिपी अशा अपलोड केलेल्या आहेत मी चाट मसाला टाकून। खूप लोकांनी कमेंट केलं होतं दाखवा चाट मसाला, तर मी तो दाखवलेला आहे। तर त्याच्यापासून ना खूप रेसिपी बनतात चाट मसाल्यापासून, मसाले पापड वगैरे। आणि मसाले पापडमध्ये खूप साऱ्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवल्या जातात। तशा जर काय तुम्हाला पाहिजे असतील का नाही, तर आपल्या चॅनलवर खूप रेसिपी टाकलेल्या आहेत मी पापडाच्या। तर हा कांदा टाकून घेतलेला आहे। त्याच्यावर अगोदर तुम्ही टमाटर सॉस पण टाकून लावू शकता बरं का। शेजवान सॉस, टमाटर सॉस, जर असं थोडंसं वेगळं काहीतरी करायचं जर म्हणलं ना, तर तशा पद्धतीनं पण तुम्ही लावू शकता, छान लागेल। सगळ्या साठून टाकून घ्यायचं। हा जे आहे ना बघा असा मसाले पापड, मी खूप वर्षापूर्वी ना शिर्डीला गेले होते, तिथं मी खाल्ला होता। मस्त एकदम लागला मला चवीला। त्याच टायमाला बघा मी लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मी रेसिपी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यावर टाकायचं आपल्याला हा आपण जे बनवला होता ना तो चाट मसाला। मस्त झालेला आहे बघा, बनवून बघा। त्याची लिंक पण तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। चाट मसाला कसा असा वरून टाकायसाठी चांगला असतो। त्याच्यात टाकणारे थोडीशी लाल मिरची पावडर, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची सुद्धा एकदम बारीक कापायची आणि तुम्ही ती टाकू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण अशा पद्धतीने। चाटच्या रेसिपी ना मी खूप टाकल्यात बघा वेगवेगळ्या पद्धतीनं। आता ह्याच्यावर टाकूया ही बारीक शेव। एकदम झटपट होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आणि मुलांच्या आवडीच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या। दुपारच्या टायमाला वगैरे जर काय खाऊ वाटेल तर अशा पद्धतीनं बनवून द्यायचं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।